स्पोर्ट्स मानगाव संघासाठी चांगली कामगिरी केली. एक रनाची षटक त्याने हाताळलं गेलं आणि आपल्या संघाला मोठ्या मॅच मध्ये मोठा विजय मिळवून दिला. येस कंचनजी पवार साहेब आपण द्या आपल्या शुभार्थी. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला टीम गुंजन 11 राजोली त्यांच्या बाजूने हा नाणेफेक गेला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन इथे चूज केला गेला. बॅटिंगसाठी आपल्याला टीम कुलस्वामिनी कुशेडे वारक हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरताना पाहायला मिळाला. दोन्ही टीमचं मी लक्ष वेधतो. 12वा प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या 3 बॉलच्या आतमध्ये पाठवा, अन्यथा तुम्हालाही इथं पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही टीमचे 12वा प्रतिनिधी टीम गुंजन 11 राजवली. आपला एक 12 प्रतिनिधी आपण यस आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर टीम कुलस्वामिनी कुशेडे वारक या गावचा या टीमचा प्रतिनिधी आपण कॉम्बॉक्स मध्ये एक आपला प्रतिनिधी पाठवा ही देखील आमच्यास विनंती असणार आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. जाऊया पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती बांबोली गावचा सितारा प्रणय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला डावकुरा लेफ्टी हाताचा बॅटर देवानेही आता चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना देवाने चांगली गेली होती. आता जबाबदारी बॅटिंगची. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल हा ट्रॅकर आडव्या बॅटनं इट्स अ मॅसिव्ह बॅटला स्विंग केलं. बॅकवर्ड स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला वार, पहिला धमाका. इट्स अ मॅक्सिमम षटकार. पद्धतीने कॅच घेण्याचा प्रयत्न आणि देवासारख्या फलंदाजाची कॅच ड्रॉप झाली आहे. ही खऱ्या अर्थाने कॅच आहे की खऱ्या अर्थाने मॅच आहे हे मी फार लवकर बोलतोय, परंतु कारण देखील तेच आहे. देवासारखा फलंदाज अगदी डावकुऱ्या हाताचा वाटर चांगल्या लय मध्ये आहे आणि त्याची कॅच सोडणं आता तुम्हाला कितपत महाग ठरेल ना तेही पाहायचं. प्रणयने संधी निर्माण करू गेली होती. गोलंदाजाने कमावलं होतं, क्षेत्ररक्षकांनी गमावलंय त्या बॉल वरती. पुढचा बॉल टीमची धावसंख्या 8 आपण पाहतोय. हा ट्रॅकर हा बॉल सोडणार नाहीये. देवा यांचा फेवरेट बॉल आणि बॉल वन बाउन्स ओव्हर द बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पार. शोकार. आणखीन एक देवाचा तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. देवालाही माहिती आहे समोर प्रतिस्पर्धी संघामध्ये माझ्यासारख्या डावकुऱ्या हाताचा बॅटर सनी आहे, त्याच्यासाठी धावा बनवणं माझ्या संघासाठी फार गरजेचं आहे. काही वेळेला आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु यावेळेला बॅट बॉलचा तितकासा संपन्न नाहीये आणि त्या कारणाने आपल्याला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळानंतर आलेला डॉट बॉल. संघाची धावसंख्या वरती पाहायला मिळते ती म्हणजे 12 आकड्यावरती 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये अद्यापपर्यंत 12 धावा. मॅग्नेटरी पॉवर प्ले षटक चालू आहे.
याही वेळेला यशचे रक्षक करते चुकीला माफी नाहीये. श्री बॉलच्या मागे धावतोय. बॉल लॉंग स्टॉपला निसतून श्रीची रेस जिंकत मिळाला. सीमारेषा पार 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 4. निडरपणे घेऊन खेळणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि किस्मत ही बाजूयोगी साथ देते. त्याच पद्धतीचं समीकरण अगदी नशिबाचा चौकार. काही वेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका लॉंग बॉलच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे खेळूया एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या षटक क्रमांक पहिलं बघता बघता संपुष्ट देईल. अगदी 17 धावावरती आपल्या टीमची धावसंख्या या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. अजूनही 18 बॉल सेकंड बाकी आहे. इथून पुढे आता कशा पद्धतीचं कमबॅक करेल तेही पाहायचं. ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत जमून ठेवा. आणि पाहतोय 6 GPL 2024-2025 पर्व पहिले घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय टॉप 6 मधील हे सर्व संघ आता एकमेकांच्या प्रतिस्पर्धी संघ म्हणून खेळण्यासाठी सज्ज होतील. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती सनी गुलगुले ऑन ट्रॅक. त्यादरम्यान आपण स्वागत घेऊयात अनिलजी बेंदुगडे साहेब इथे उपस्थित. त्यांचा पण यथोचित मान सन्मान आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने करूयात. विनंती होतो अनिलजी बेंदुगडे साहेब आपण या. आपले यथोचित मान सन्मान मी सन्माननीय राहुलजी भक्कम साहेब यांच्या शुभ हाताने आपण इथे करूयात. अनिलजी बेंदुगडे साहेबांचं यथोचित असं मान सन्मान. यस प्रकाश साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान आपण करूयात. राहुलजी भक्कम साहेब आपल्या शुभ हस्ताने आपण करूयात यथोचित असं मान सन्मान. पाहूया मॅचच्या विषयाने. संघाचा संघनायक सर सेनापती गुंजन 11 राजुरीचा करता धरता सनी गुलगुले आता इन ऍक्शन आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल हाताळला चांगल्या टप्प्यावरती त्यांनी हाताळला आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंग ही चांगली करतोय, बॉलिंग ही चांगली करतोय आणि ऍज अ कॅप्टनशिप मध्ये तो सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. काही वेळेला पहा बॅटबॉलचा संपर्क होत नाहीये. डायरेक्टचा प्रयत्न वेगानं बॅकअप नाहीये. बॉल होता कुठे, बॉल चाललाय कुठे, लॉंगॉनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान मध्ये पहा आणखीन एक खराब पैकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील. बस टोटल 3 धावा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या कुऱ्याचा बॅटर होता, बॉल अगदी 38 सर्कल मध्ये होता. त्यानंतर मग श्रीकांतची खराब फेकी आणि त्याच्यानंतर मग बॅकअप तितकंसं पाहायला मिळालं नाहीये आणि त्या कारणाने 3 धावा अगदी सहजरित्या आपल्याला काढताना पाहायला मिळाला. आणि संघाच्या धावसंख्येला जाऊन पोहोचवलं ते म्हणजे 20 हे आकड्यावरती 20 रन ऑन अ स्कोर बुक. बरेचसे प्रेक्षक आता हळूहळू आपण स्पर्धेच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जाताना पाहायला मिळतोय. आणि जसे संध्याकाळ होईल आपल्याला अलोट प्रेक्षक वर्गांची गर्दी मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 6 GPL 2024 हे भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहतोय. भूतपूर्व सोहळा स्पर्धा आता हळूहळू थोडी का होईना शेवटाकडे जाताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल याही वेळेला पायांचा कुठलाही वापर केला लागला नाहीये. फ्लिक केलं, खराब मिस फील्डिंग पाहायला मिळाली. बॉल लॉंग लेग बाउंड रेंजच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
आणखीन एक चौकार टीमची धावसंख्या टपकवरती आपल्याला पाहायला दिबन जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती 24 पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या त्याच्यानंतर मग आता 24 धावा आपल्याला टपकवरती पाहायला मिळतात षटकातील पुढचा बॉल याही वेळेला हा ट्रॅकर सगळ्यात दूरवरचा लांब 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 खूप लांब दर्जेदार अविश्वसनीय आउटस्टँडिंग आउट ऑफ द पार्क सिक्सर काय स्ट्रोक पाहायला मिळाला अगदी अगेन्स्ट विंड डायरेक्शनच्या दिशेने खेळलेला फटका अगदी लॉंग लेग बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला फुल टॉस फुल टोल वसूल केलाय याही वेळेला बॉल सीमा रेषा पार षटकार याही वेळेला हा ट्रॅकर तिसरा येणार नाहीये पंचांचं बोट SOUT बॅटर आउट महत्वाचा खेळाडू 2 षटकार लगवले त्याच्यानंतर तिसराही षटकार लगवायचा होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली परंतु शॉट सिलेक्शन अगदी लाजवाब होतं आणि त्यानंतरही फलंदाजाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल धक्का क्रमांक हा पहिला कौस्तुभ संघाचा संघनायक टीम करून टीम कॅप्टन मैदानाच्या बाहेर आपल्याला अजून बरेचसे मॅचेस खेळवायचे आणि त्यानंतरला मग एक महत्वाची मोस्ट इम्पॉर्टंट मॅच सेमीफायनल असेल त्यानंतरला मग मेगा फायनल तीही आपल्याला या दिवसा उजेडामध्ये खेळायचे आणि त्या कारणाने आपण थोडीशी गावीना घाई करा आणि लगेचच मॅचला सुरुवात करून घ्या टीमची धावसंख्या धपकवती पाहण्यामध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर 12 बॉलचा खेळ संपूच्या नंतर आपण पाहतो स्कोर कार्ड 36 आकड्यावरती 18च्या सरासरीने अद्यापपर्यंत बॅटिंग चालू आहे परंतु कौस्तुभला मैदानाच्या आता अखेरकार बाहेर पाठवलाय संघाचा संघनायक सनी गुगुले यांनी अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी बॉल ट्रॅक वरती न्यू बॉलर आपण पाहतो साहिल आपल्याला बाउंड ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आंबडोशी गावाला बिलॉंग करणारा साहिल बाउंड ट्रॅक वरती सज्ज होईल समोर कडवा उभा आहे डावकुर हाताचा बॅटर पहिल्या बॉल वरती बॅटची कडा घेतली पहिल्याच बॉल वरती डावकुऱ्या हाताचा देवाला मैदानाच्या बाहेर 1 ब्रिंग्स 2 लगातारचा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर
मैदानाच्या बाहेर म्हणजे जे आघाडीला आलं होतं ना प्रारंभीची जोडी ती आता मैदानाच्या बाहेर गेली आहे. आता दोन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बांध होतात. पहिल्या दोन बॅटरने अगदी 11 बॉलमध्ये 36 धावांची खेळी गेली होती दोन्ही बॅटरच्या मदतून. आता हे दोन न्यू बॅटर पण पाहतोय. माडी असेल त्याचबरोबर अविनाश असतील आता खेळपट्टीवरती दाखल झालेत. षटकातील बूटचा बॉल हाफ ट्रॅक करावी लागला. बॅटने टॅप शॉट त्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता. ज्यावेळेला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल झाला एकदा उगीच दुहेरीचा प्रयत्न साजन देते होते. थोडेसे फंबल झाले आणि फलंदाजाने ते ओळखलं जाणलं आणि त्याचा फायदा उचलत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाच्या धावसंख्येला पुढे नेलं 38 आकड्यावरती 38 ऑन स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. आपण सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना टीम कुलस्वामीने कुशल वारक या संघाची आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण नो बॉल प्लस 6 षटकार. आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर स्टेपिंगचा तो ओव्हर स्टेपिंग वरून आठवलं. अगदी संपूर्ण आपल्या IPLच्या कारकिर्दीमध्ये एकही नो बॉल नव्हता हाताळलेला तो पियुष चावला. त्याने सुद्धा या वर्षाच्या हंगामामध्ये एक नो बॉल हाताळला आणि आताही आपल्याला हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. त्याचबरोबर 10 बॉलवरती षटकार आला आणि येणारा पुढचा बॉल ही स्पर्धा आहे सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट. याही वेळेला तो टप्पा सवाल होता त्याच्यावरती आक्रमण 2 खेळाडू होते. 2 खेळाडूला बीट करणारा हाही बॉल सीमारेषा पार 1 बाउन्स ओव्हर द रोप 4-4-4. येस पुढचा हाई बॉल नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळाला. हर्षदीप सिंगची आठवण करून देणारा. त्याने अशाच पद्धतीने एका ओव्हरमध्ये 4 नो बॉल हाताळले गेले होते ओव्हर स्टेपिंगचा आणि त्याच वेळी 2 नो बॉल आलेत. पुढचा येणारा बॉल तोही फ्री हिट स्वरूपाचा असणारा. काय घडतं मैदानामध्ये चित्र चांगलं होतं विचित्र करण्याचं काम आता हा बॅटर आपल्याला करताना पाहायला मिळतोय. काही वेळेला तितकंसं बॅटचा बॉलचा संपर्कच झाला नसावा. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय आणि एक सिंगल हा खेळ का आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे तब्बल 51 या आकड्यावरती 51 ऑन स्कोर कार्ड. पहिल्या बॉल वरती विचार केला तर मग विकेट जरूर साईलने प्राप्त केली. त्याच्यानंतर अगदी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय परंतु अजूनही संधी आहे. कमबॅक करू शकेल का तेही पाहावं लागणार आहे. फुल टॉस बॉल मिस जजमेंट पाहायला मिळाली. डबल माइंडेड झाला खेळाडू आणि त्यामध्ये बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. याही वेळेला 4-4-4-4. आपल्याला पाहायला मिळतोय 2 बॉलचा खेळ या षटकामध्ये अजून बाकी आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 55 या आकड्यावरती 55. पुढचा बॉल काही वेळेला पहा आक्रमण करायचं होतं परंतु काही वेळेला बॅटबॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आपल्याला बऱ्याचशा वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असणाऱ्या त्या षटकामधील तुमची धावसंख्या 55 पाहतोय. 30रं षटक म्हणजे अजून एक षटक इथे आपल्याला येणं बाकी असणार आहे. याही वेळेला माडीचा आक्रमण फिल्डरच्या डोक्यावरती मस्तक पे दस्तक देणारा कोशिंबळे गावचा सीतारा माडीचा वाट षटकार.
असताना प्रणय 17 धावा खर्च केल्या. दुसरा षटक हाताळण्यासाठी सनी आले. सनीने 19 धावा खर्च केल्या. साहिल आले. साहिलने अगदी 25 धावा खर्च केल्या. तीनही गोलंदाजांनी अगदी सपाटून मार खाल्ला आणि आता शेवटच्या षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 6 बॉल सगळे बाकी आहे. हा तोच संघ आहे जो पहिल्या 2 मॅच मध्ये अगदी कमी धावा देत होता समोरच्या संघाला, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. तसंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 3 षटका करत तुमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 61 आकड्यावरती 61. 20.30च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. पहिला बॉल आखूड टप्पाचा बॉल, शॉर्ट ऑफ प्लेन, बराचसा उसळी घेणारा, व्हाईट बॉलचा इशारा आणि फर्स्ट फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग देणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अशाच पद्धतीचा बॉल तुम्ही पुन्हा एकदा हाताळलात तर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला इथे दंडित 9 स्वरूपामध्ये केलं जाईल. 62 धावा टप्प्यावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल वेळेला अग्र वेगळा खेळण्याचा प्रयत्न, बॉल थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. आणखीन एक चौकार आला. धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुमची धावसंख्या धावपकरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली ती म्हणजे 66 या आकड्यावरती 66. याही वेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. त्याही वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला सनी यांचा. डायरेक्ट हिट नाही करू शकले आणि त्याच बरोबरीने अगदी एक धाव होती ना तिथेही आपल्याला 2 धावेमध्ये कन्व्हर्ट होऊन इथे होताना पाहायला मिळाला आणि संघाच्या धावसंख्या पोहोचवलं म्हणजे 68 आकड्यावरती 68 ऑन अ स्ट्रोक स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॅटरने चांगली सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर एक चांगली पार्टनरशिप क्रिएट करण्याचं काम माडी आणि त्याचबरोबर अविनाश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला एक वेगळा स्ट्रोक घ्यायचा होता. त्याही वेळेला टायमिंग डायरेक्टचा प्रयत्न, याही वेळेला प्रयत्न असफल. या सिलेक्ट बाईचा इशारा प्रयत्न मिळतो. 55च्या माध्यमातून एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि टीमची धावसंख्या 69 या आकड्यावरती पाहायला मिळाली. 69 ऑन अ स्कोर कार्ड. सध्याची परिस्थिती विथ लॉस ऑफ 2 विकेट 4th पण इन प्रोग्रेस. 3 बॉल सगळे अद्यापर्यंत झाल्या. फिल्डिंग युनिट मध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेला एक थर्ड मॅन आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे दोन्हीही आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात. त्याच दिशेने खेळलेला हा फटका खेळाडू होतोय तोही होतोय बीट, त्यालाही बीट करून जाणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. पोहोचली आहे 73 या आकड्यावरती 73. काही वेळेला आक्रमण परंतु लक्षित हिट करायचं होतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना मान मिळतो. व्हाईट बॉल आणखीन एक एक्स्ट्राच्या सोबत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मान मिळते. संघाची धावसंख्या सिंगलच्या अखेरीस 74 या आकड्यावरती 74. 4 षटकांची मॅच आहे. 99 प्रेक्षक वर्ग जोडले असेल त्यांच्या माहितीकरिता पहिली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हा वेळा वेगानं बॉल हाताळला गेला होता. अगदी पुढ्यात बॉल होता. ओव्हर पिच बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा का होईना परंतु कट झाला आणि ते जमेच बाब राहिली नाहीये मंगेश बक्कमसाठी. आणि एक डॉट बॉल आता आपल्याला येताना पाहायला मिळेल. अशा पद्धतीची आता गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. पुढचा बॉल काही वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आक्रमण करायचं होतं. संपर्क तितकासा नाहीये. सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी ते लागणार आहे.
लेग बाईटच्या सुरुवातीमध्ये ही सिंगल आणि एक विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. षटक क्रमांक 14 हे बघता बघता संपुष्टात येईल. एंड ऑफ द 4th ओव्हर. टीमची धावसंख्या बघून पाहायला मिळते पोहोचली आहे तो म्हणजे 74 या आकड्यावरती. येणारा उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये 75 धावांचा पाठलाग करायचा आहे गुंजन 11 राजूर संघाला. पहा ही एक नाण्याची एक बाजू आहे, दुसरी बाजू अजूनही पाहायचं आहे कारण की हीच टीम आहे जिने पहिल्या मॅच मध्ये अगदी 5 ओव्हर मध्ये 98 धावा बनवल्या होत्या ना. तो संघ आता 24 बॉल मध्ये 75चा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये 75 धावा झाल्या. 76चा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल. त्याआधी पाठलाग ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तुम्ही कडे जाऊ नका. पाहत राहा 6 GPL 2024. त्याआधी आपण करूयात कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन इन्व्हाइट करूयात ऋषी टेंबे लोणेरचा गोड आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळेल. मी घेतो तू तत्वर रजा. ऐकूयात एक छोटासा डी सोमकार. सुदीक्षा मोटर्स त्यांच्या विरोधात ओमसाई साले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला थोडस स्पीडअप करायचंय. 2 बॅटर मैदानात लवकरच पाठवायचे आहेत. लगेचच 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. हॅलो सन्माननीय अनिलजी बेलुडे साहेब यांच्या शुभ हाताने आपण करूयात या पुढच्या मॅचचा टॉस. 2 कॅप्टन्स आपल्याला बाबा मिळतील. एका साईडला राजवली गावचा सुपरस्टार घाऱ्या संकेत तरबण आपल्याला बाबा मिळेल. दुसऱ्या साईडला तिलोरे गावचा सुपरस्टार सुशील ढाकवळ. एकमेकांच्या विरोधामध्ये अनिलजी बेलुडे साहेबांच्या शुभ हाताने होते टॉस. ओमसाई संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मैदानात पाहिलेत ना तर 2 बॅटर मैदानात पहा मी ते. एका बाजूला सनी गुलगुले अक्षरशः जर का पाहिलेत ना मानगाव तालुक्यासाठी खेळत असताना त्यांचा खेळ चांगला राहिले आहे. पाहिलेत ना तर या वर्षीच्या हंगामात थोडेसे कुठेतरी
पाहिलं ना तर फॉर्म मध्ये दिसत नव्हते, परंतु विचार केलात ना तर या स्पर्धेमध्ये ते इनफॉर्म पाहायला मिळत आहेत. सनी गुलगुले सातत्याने विचार केलात ना तर मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळतात. या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्याही नावाचा डंका पाहायला मिळतोय, परंतु आता या स्पर्धेमध्ये 6GPL मध्ये ते दाखल झाले आहेत. आणि विचार केलात ना तर या 6GPL पर्व पहिले मध्ये जर का विचार केलात तर आता पंच्याहत्तर धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर का पाहिलेत ना तर कौस्तुभ गोलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल सोडून दिलाय. पाहिलत ना तर अंपायर आमच्याकडे आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू पाहिलत ना ऑफ सिक्सच्या बराचसा बाहेर राहिलाय हा चेंडू. त्याच कारणाने एक सिंगल मैदानात पाहायला मिळते. एक धाव आली आहे. सनी गुलगुले स्ट्रायकिंग कडे आहेत. प्रथमतः पाहिलेत ना तर स्ट्रायकिंग कडे असताना त्यांना आता पहिल्या बॉल पासून लढावं लागणार आहे. पहिल्या बॉल पासून षटकार चौकार खेळावे लागणार आहेत, कारण की 75 धावांचं टार्गेट असताना पाहिलेत ना तर पहिल्या बॉल साठी सनी गुलगुले स्ट्रायकिंग कडे पाहायला मिळतात. लोअर फुलटा चेंडू, त्याच्यावरती आक्रमक बॉल मैदानाच्या बाहेर. या मॅच मधील पहिल्या बॉल वरती पहिला षटकार. नाव आहे सनी गुलगुले. पाहायला मिळाले. पहिला बॉल जसं पाहिलं बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा दिसला आणि बॉलला मैदानाच्या बाहेरच पाठवलं. सनी सातत्याने पाहिलत ना तर लोअर फुलटॉस चेंडू सनी यांच्यासाठी तुम्ही टाकू शकत नाहीये, कारण की सनी सध्याला या मैदानात पाहिलत ना तर इन्फॉर्म खेळाडू आहेत. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अंगाचा वेध घेणार राहिला हा चेंडू. त्याच कारणाने पाहिलत ना तर दोन्ही फलंदाजाने चित्त्याच्या वेगाने एकदा मैदानात पूर्ण करताना पाहायला मिळालेत. या एक धावेने धावफलकाचा विचार केलात ना तर अद्यापपर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 8 धावा खर्च केल्या गेल्यात. सनी स्ट्रायकिंगकडे होते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर अंगाचा वेध घेणार राहिला हा चेंडू. श्रीकांत स्ट्रायकिंगकडे येतील. पाहिलेत ना तर या असं म्हटलं जातं की हे 2 खेळाडू असे आहेत की ते धावा बनवू शकतात, कारण की 75 धावांचं टार्गेट 4 षटकांमध्ये या ग्राउंड वरती होऊ शकतात. कारण की जर का पाहिलेत ना तर सनी गुलगुले पहिल्या बॉल पासून आक्रमक झाले. दुसऱ्या बाजूला श्रीकांतला सुद्धा पहिल्या बॉल पासून मोठे फटके खेळावे लागतील, कारण की श्रीकांत मध्ये सुद्धा क्षमता आहे. कौस्तुभ सुद्धा अचूक टप्प्याची गोलंदाजी, मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याची सुद्धा राहिली होती. पहिला बॉल फेस करतील श्रीकांत. कौस्तुभ श्रीकांत साठी यावेळेला अकूट टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा, अगदी बॅटच्या स्टिकरला लागला चेंडू. तिकडे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल आला नव्हता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. श्रीकांत जाईल मैदानाच्या बाहेर. हा एक षटकार जरूर आला, परंतु लगेच श्रीकांत सारख्या फलंदाजाला पाहिलत ना तर गोल्डन डकचा शिकार केलाय, कारण की एकही धाव श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. कौस्तुभची सुद्धा दाद द्यावी लागेल फलंदाजीसाठी. गोलंदाजी असो सातत्याने चांगली कामगिरी त्याची सुद्धा राहिली आहे. आजच्या दिवसात जर का पाहिलत ना तर अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजून 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आले ना तर कुठेतरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो, परंतु त्याच्यासाठी सनी गुलगुले स्ट्रायकिंगकडे येणे आवश्यक असणार आहे, कारण की सनी जर का पाहिलत ना तर पहिल्या बॉल पासून सनीच्या बॅटमधून षटकार चौकार यायला सुरुवात झाली आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. पहिला बॉल फेस करतील.
टप्प्याचा बॉलला पाहिलंत ना तर दिशा दिलीये आणि बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हा आलाय 1 बाउन्स, चौकार. त्याच्या माध्यमातून सुद्धा चौकार आलाय. सजदने सुद्धा पहिल्या बॉल पासून आपले इरादे या वेळेला पाहिलंत ना तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक येतील, बॉलला पकडतील आणि फेकी करतील ना. तद्वारे एकदा वाली आहे आणि विचार केलात ना तर अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 13 धाव फलकावरती पाहायला मिळतात. या बॉलवरती षटकार आला ना तर या सामन्यामध्ये कुठेतरी पकड मजबूत राहील, कारण की पहिल्या षटकात जर का 19 धावा आल्या तर कुठेतरी धाव फलक चांगल्या स्थितीत पाहायला मिळेल. पहा आता सनी गुलगुले स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. कौस्तुभच्या पहिल्या बॉलवरती षटकार केला होता सनी याने सुद्धा. कौस्तुभ पुन्हा एकदा यावेळेला टप्प्याचा चेंडू पुल केलाय सक्सेसफुल. आजच्या दिवसातील हा पाहिलत ना तर खूप लांब वरती षटकार पाहायला मिळालाय. नाव आहे सनी गुलगुले, अक्षरशः आक्रमक झालेत. जसा बॉल दिसला शॉर्ट पद्धतीचा तसाच बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नाव आहे सनी गुलगुले. षटकात 19 धावा आल्या, जिकडे पाहिले तर 75 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिल्या डावात 74 धावा बनल्या गेल्या, जिंकण्यासाठी 75 धावा करायचे. थोडंसं स्पीडअप करायचं, टीम मीटिंग नकोय कुठल्या प्रकारचे. अंपायर आम्हाला कळवत आहेत की खूप वेळ तुमचा टीम मीटिंग मध्ये जातोय, त्याच कारणाने टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करायची नाहीये. पहिलंच ना तर सनी स्ट्रायकिंग कडे आले आणि षटकाराला पहा. जर का सामना जिंकायचा असेल ना तर सनी पहिल्या बॉल पासून जर का पाहिलंत ना तर स्ट्रायकिंग कडे असणं गरजेचं असणार आहे. पहिल्या बॉलवरती सुद्धा सनी यांनी षटकार खेचला, तदनंतर शेवटच्या बॉलवरती सुद्धा षटकार खेचला. पहा सनी सुद्धा आता आक्रमक झाले. सनीला सुद्धा माहिती आहे की षटकार चौकार येणं गरजेचं असणार आहे. आपल्या संघाला जर का जिंकायचं असेल ना तर षटकार चौकाराची भाषा बोलावी लागणार आहे. पहिल्या षटकात जर का पाहिलंत ना तर तब्बल 19 धावा आल्यात, 75चा टार्गेट असणार आहे. एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज. पहा आता स्ट्रायकिंग कडे साजन आले. आज तो साजन ज्याने मागच्या षटकात आल्या एक चांगला चौकार खेळला होता. पहा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग कडे आले. दुसऱ्या षटकासाठी पाहिलं तर आता मंगेश आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आले. पहा पहिला बॉल फेस करतील साजन मंगेश यांचा. वैयक्तिक पहिलं षटक आता यासाठी पाहिलं तर मंगेश गोलंदाजी यांकडे. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे मुंबल जरूर आले, परंतु बॉल बघता बघता पाहिलं तर मैदानात एक धाव पूर्ण केली गेली आहे. या एक धावेने 20 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 5 षटकार चौकार खेळावे लागतील, कारण की पाहिलंत ना तर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. 5 सनी असो त्यांच्या सोबतीला साजन असो, दोघांनाही मोठे फटके खेळावे लागतील, कारण की मैदानात सध्याच्या घडीला संघाला धावांची गरज आहे. पहा आता पाहिलं तर गोलंदाजीसाठी मंगेश आले. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला आहे. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क झाला नाहीये, त्याच कारणाने एकदा मैदानात पाहायला मिळाले. पहा आता सनी स्ट्रायकिंग कडे आले, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार अद्यापपर्यंत पाहायला मिळालेत. पहिला बॉल फेस करतील मंगेशचा. सनी स्ट्रायकिंग कडे असतील. पहा डावखोऱ्या हाताला साथ देणारी ही
खेळपट्टी पाहायला मिळते. हा एंड जर का पाहिलं ना तर डावकर हाताला साथ देणारा राहिले सकाळच्या सत्रापासून. सनी आले परंतु इकडे विचार केलात ना तर क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाही नाही. बॉल थेट अंपायरच्या विचार केलात ना तर यावेळेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी हा आलाय चौकार. आता माहिती आहे की षटकार चौकार येणं गरजेचं असणार आहे कारण की 2 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा सनीसाठी याही वेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू यावेळेला काय फटका खेळलाय अक्षरशः पाहिलत ना तर डोल्यांची पाडणं फेडणारा यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मैदानाच्या बाहेर आलाय चौकार. ची गरज होती त्या धावा मैदानात यायला सुरुवात झाली आहे. पहा याच्या आधीच्या बॉलवरती या बॉलवरती जर का सनी यांच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला देवांश तामणकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक इकडे पाहायला मिळतंय परंतु सनी आता आक्रमक झाले. ती मॅच कुठेतरी रंगत या वेळेला पहा अक्षरशः घुटना टेक तमाशा देख बॉल थेट पाहिलत ना तर या वेळेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सनी आक्रमक झालेत. या वेळेला आलाय षटकार. त्यांचं लक्ष वेधून घेतलंय सनी गुलगुले यांनी. स्टेजवरती पाहिलत ना तर इकडे मान्यवर सुद्धा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. इकडे राहुल बक्कम सुद्धा या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. याही वेळेला पाहिलत ना तर खूप दूरवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु तिकडे निर्धाव चेंडू अंपायर आमच्याकडे वळलाय. त्यांनी आम्हाला कळवलंय की हा चेंडू एक ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा असणार आहे. त्याच कारणाने हा व्हाईट चेंडू म्हणजेच काय या सिंगलने धावफलकाचा विचार केलात ना तर 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा अक्षरशः सनी गुलगुले तुटून पडले. षटकार चौकार. पहा सनी गुलगुले नावाचं वादळ आज या लहाने सुरव गावामध्ये गोंगावताना पाहायला मिळतंय. यावेळेला पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाहीये. त्याच कारणाने पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानात येताना पाहायला मिळते आणि विचार केलात ना तर 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. अद्यापपर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानात पाहायला मिळालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 2 चेंडूंमध्ये एखादा षटकार चौकार आला ना तरी मॅच अजूनही रंगतदार होणार आहे. पहा सनी गुलगुले जिकडे एका बाजूला साजन उभे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला आहे. सनी 3 षटकार 2 चौकारांवरती खेळतोय. पहा पुन्हा एकदा याही वेळेला पहा बसून खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. याही वेळेला अंपायरने आम्हाला कळवलंय की हाही चेंडू असेल. वाईट म्हणजेच काय या अतिरिक्त धावेने या सिंगलने 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा जोपर्यंत सनी मैदानात असणार आहे तोपर्यंत गोलंदाजांवरती दबाव असणार आहे. सनीवरती दबाव असणार आहे. पहा सनीला सुद्धा धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजांना धावा रोखायच्या आहेत. पहा 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. चौदा चेंडूने 39 धावांची गरज असणार आहे. पहा 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्षरशः सनी गुलगुले तुटून पडलेत. 39 ची गरज असणार आहे. या 2 बॉलवरती षटकार चौकार आले ना तरी मॅच कुठेतरी रंगतदार होताना पाहायला मिळाला.
यावेळेला अकुट टप्प्याचा चेंडू याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येऊ शकले नाहीयेत, कॅचचा प्रयत्नच केला नाही, त्याच कारणाने मैदानात 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळालेत. पहा पुन्हा एकदा सनी गुलगुले विचार केलात ना तर स्ट्रायकिंग एंडकडे आलेत, अजूनही सॉरी नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आलेत. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. पहा आता विचार केला तर 13 आणि 38 ची गरज असणार आहे. स्ट्रायकिंग एंडकडे साजन असणार आहे. साजनच्या माध्यमातून सुद्धा एक चौकार आलाय. पहा गोलंदाजीसाठी विचार केला तर मंगेश आले, त्यांनी सुद्धा धावा खर्च केल्या गेल्या. पहा परंतु ते एक षटकार आला, एक चौकार आला, 2 चौकार आले, परंतु आता कुठेतरी चांगली गोलंदाजी करतायत. सनीला सुद्धा थोडस रोखून ठेवलंय, परंतु सनी सुद्धा आक्रमक झाले. 9 चेंडूवरती तुटून पडले. बॅट मध्ये बॉल आला, तसा बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहायला मिळाले. यावेळेला साजनच्या बॅट मधून पाहिलं ना तर कृष्णा लक्ष्मण सातपुते स्टाईल मध्ये बॉल थेट लॉंग लेगच्या डोक्यावरून टोकलाय. यावेळेला आलाय हा साजनच्या बॅट मधून षटकार. मिळतात 12 चेंडू आणि 32 ची गरज असणार आहे. जोपर्यंत सनी गुलगुले मैदानात असतील तोपर्यंत धावा बनल्या जातील, साजन मैदानात असतील तोपर्यंत धावा बनल्या जातील, कारण की साजनच्या बॅट मधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. 5 स्ट्रायकिंग साजन आले आणि लगेच षटकार आला मैदानात. पहा ही मॅच कुठेतरी रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आता टीम मीटिंग पहा साजन आणि सनीनी गोलंदाजी करणाऱ्या संघाला टीम मीटिंग करायला भाग पडलाय, कारण की दोघेही आक्रमक झालेत. पहा कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे, लगेचच अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. पहा जिकडे 76 धावांचा पाठलाग करायचा आहे ना, तिकडे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा बनल्या गेल्यात. पहा सनी आक्रमक झाले. पहिल्या बॉल पासून पहिल्या बॉलवरती षटकार खेळला ना तेव्हाच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि अद्यापपर्यंत 2 षटकांमध्ये विचार केलात ना तर त्यांच्या माध्यमातून 3 षटकार 2 चौकार ही बहारदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. साजन सुद्धा त्यांच्या सोबतीला पाहायला मिळत आहेत. पहा साजनने जो षटकार लगावला ना त्या षटकारासाठी त्यांचे बंधू अजय पाखरुडे आणि एसके फोटोग्राफी यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक इकडे येताना पाहायला मिळते. पहा इकडे पारितोषिकांची सुद्धा खैरात मैदानात पाहायला मिळते. साजनसाठी सुद्धा आता पारितोषिक मैदानात यायला मिळत. पहा ही मॅच आता प्रेक्षक सुद्धा आतुरतेने पाहत असतील, कोण जिंकेल या मॅच मध्ये. पाहिलं ना तर सनी गुलगुले आता स्ट्रायकिंग कडे आहे, जिकडे 12-32 ची गरज आहे ना. या षटकात तब्बल 3 षटकार आले तर ही मॅच कुठेतरी रंगतदार पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल स्ट्रायकिंग कडे सनी. पहिला बॉल वरती फटका हवेत केलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आले. पहिली बॉल पूर्ण, तिकडे सनी थोडेसे निसटले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धाव या चेंडूवरती आलाय. काय घडलंय पहा, सनी वेगात गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु थोडेसे तिकडे निसटले. तद्वार मात्र मैदानात एक धाव आली आहे. या एक धावेने धावफलकाचा विचार केलात ना तर 45 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 11 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे. पहा ही मॅच आता कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे सुद्धा पाहायला मिळते, म्हणजे ही मॅच 50-50 बरोबरीची मॅच असणार आहे. एका बाजूला सनी पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला साजन. आता साजनला सुद्धा मोठा फटका खेळावा लागेल, कारण की षटकार खेळलाय, एक चौकार खेळलाय. पहा साजनने जर का पाहिलं ना तर त्यांचा स्ट्रॉंग झोन जर का पाहिलं तर लॉंग लेग आज त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे, त्याच्यावरतून ते फटके खेळताना पाहायला मिळतात. एक चौकार सुद्धा त्याच झोन मध्ये खेळताना पाहायला मिळालेत.
पुन्हा एकदा गणेश यावेळेला पहा गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील, थोडीशी मिसफील्ड तिकडे झाली जरूर, परंतु सनीने स्वतःवरती विश्वास दाखवलाय, स्ट्राईक ठेवली आहे आणि स्वतः कर्णधार असल्या कारणाने स्वतःला आता षटकार चौकार खेळावे लागतील. 10 चेंडू आणि आता 30 ची गरज असणार आहे. धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. पहा या येणाऱ्या जर का विचार केलात ना तर 4 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या ना तर ही मॅच कुठेतरी रंगतदार होणार आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या ना तर मॅच रंगतदार होणार आहे. पहा सनी आता स्ट्रायकिंग एंड कडे आलेत. आता एखादा षटकार एखादा चौकार, पहा प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळावा लागणार आहे. पुन्हा एकदा सनीसाठी यावेळेला मोठा फटका, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येतील आणि झेल टिपतील. सनीचा खेळ तिकडे मैदानात आता समाप्तीस आलाय. पहा सनीला मैदानाच्या बाहेर पाठवलं, अकूट टप्प्याचा चेंडू टाकला, त्याच्यावरती थोडस चेंडूला कट केलं, स्विंग केलं आणि सनीला चकवलं, सनीला पाठवलं मैदानाच्या बाहेर. आता सनी मैदानाच्या बाहेर चाललेत, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. आता या मॅच मध्ये जर का पाहिलं ना तर साजनवरती पूर्णतः विश्वास असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण साजनने सुद्धा चांगले फटके खेळल्यात. आता 9 मध्ये 30 धावा करायच्या आहेत. पहा 9 चेंडू आणि 30 ची गरज असताना 2 षटकार एखादा चौकार आला ना तर धावा बनल्या जातील. सनी मैदानात होते ना तोपर्यंत धावा येत होत्या, सनी मैदानाच्या आता बाहेर गेलेत, आता पाहायचे धावा येतील की धावा रोखल्या जातील. पहा गणेश गोलंदाजीसाठी आले आणि लगेचच सनी यांना मैदानाच्या बाहेर पाठवलेत. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय मैदानात आणि 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारा पुढचा बॉल गणेश यांचा. उजव्या हाताने गोलंदाजी करत असताना आता उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग कडे प्रणय पाहायला मिळतोय. प्रणय मैदानात आलाय. आता प्रणयला सुद्धा पहिल्या बॉल पासून षटकार चौकार खेळावा लागणार आहे, कारण की सेट होण्याची संधीच नाही आहे इकडे, कारण की समीकरण आहे 9 चेंडू आणि 30 धावा. पुन्हा एकदा यावेळेला पाहिलं तर रंगाचा वेध घेणारा अक्षरशः पायावरती टाकलाय चेंडू. तिकडे यष्टी रक्षकांनी एफर्ट्स दाखवले, परंतु पाहिलं ना तर हा चेंडू निर्धाव आलाय. पहा ही मॅच होते कुठे, मॅच आली कुठे. सनी मैदानाच्या बाहेर गेले आणि पूर्णतः गोलंदाजी करणारा संघ पाहिलत ना तर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. आता निर्धाव चेंडू आलाय. पहा आता नवीन खेळाडू मैदानात प्रणय आला आणि आल्या लोअर फुलचा चेंडूला यॉर्कर बनवून टाकला त्याने. पहा प्रणय आता मोठा फटका त्यांना सुद्धा खेळावा लागणार आहे. 8 चेंडू आणि 30 ची गरज असणार आहे. आता यावेळेला पाहिलं ना तर बॅटची कडा तिकडे क्षेत्ररक्षक येतील, थोडीशी मिसफील्ड जरूर झाली आहे तिकडे, परंतु एकच धाव मैदानात येताना पाहायला मिळेल. आता पाहिलं तर साजन स्ट्रायकिंग कडे आलेत. अद्यापपर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानात पाहायला मिळाला आहे. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहा आता साजनवरती जबाबदारी असणार आहे, परंतु 29 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. साजन जर का पाहिलं ना तर स्ट्रायकिंग कडे येणं गरजेचं असणार आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू गणेश यांच्या माध्यमातून अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, व्हेरिएशन करणारी गोलंदाजी त्यांची राहिली आहे. पहा याही वेळेला चेंडू पडला आणि यष्टी रक्षकाचा वेध घेणारा राहिलाय. पहा काय गोलंदाजी या षटकात पाहायला मिळेल. जिकडे 12 चेंडू आणि 32 धावा रोखायच्या होत्या ना तिकडे फक्त आणि फक्त पाहिलत ना तर 3च धावा खर्च केल्या गेल्यात. अचूक टप्प्याची गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या 2 षटकात अक्षरशः आक्रमक झाले होते दोन्ही बॅटर, परंतु आता मैदानात गणेश गोलंदाजीसाठी आले आणि मॅचचं पूर्ण पारडच बदलून टाकले. पहा आता नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतील. पहा आता 6 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज असणे. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत. पहा आजच्या सकाळच्या सत्रापासून जर का विचार केलात ना तर आमच्या ऑफिशियल अंपायरने सुद्धा चांगली साथ दिली आहे, चांगली कामगिरी त्यांची सुद्धा पाहायला मिळते.
पहा नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आले. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे, परंतु 6 मध्ये आता 29 करायचे आहेत. प्रणय आता स्ट्रायकिंग काढणार आहेत. प्रणयला आता मोठे फटके खेळावे लागणार आहेत आपल्या संघाला जिंकण्यासाठी. तब्बल 4 षटकार ठोकावे लागतील. एखादा चौकार, एखादी सिंगल, एखादी डबल घ्यावी लागणार आहे, कारण की 29 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 4 षटकार मारा आणि मॅच जिंका. पहा इकडे पाहिलं ना तर 6 मध्ये 4 मारायचे षटकार. पहिला येईल का? पहिल्या बॉल वरती चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहा इकडे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, तिकडे गोलंदाज चेंडूला गॅदर करू शकले नाही. त्याच कारणाने विचार केलात ना तर मैदानात 1 धाव आली आहे. सायकलिंगकडे आता पाहिलं तर साजन आले. आता 5 मध्ये 28 धावा करायच्या आहेत. पहा 5 षटकार लागावे लागणार आहेत. पहा 5 षटकार येतील का मैदानात, कारण की एका बाजूला देवा गोलंदाजीसाठी आलेत आणि देवा यांची चांगली कामगिरी मैदानात पाहायला मिळते. साजनची सुद्धा चांगली कामगिरी या मॅच मध्ये राहिली आहे. इकडे पाहिलं तर मोठा फटका आणि बॉल बघता बघता सीमा रेषा पार या वेळेला आलाय हा षटकार. पाच षटकार लागायचे होते ना, तिकडे पहिला षटकार आलाय. आता आता जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 22 धावा करायच्या आहेत. पहा साजनकडे गेल्या मागच्या षटकात स्ट्राईक नव्हती, परंतु शेवटच्या षटकात स्ट्राईक आली आणि लगेच षटकार आलाय साजनच्या बॅटमधून. आता 4 मध्ये 22 करायचे आहेत. प्रत्येक बॉल वरती षटकार डोकायचा आहे. 3 षटकार 1 चौकार डोकला तरी धावा बनू शकतात. यावेळेला पाहिलं तर चफळवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. मागच्या बॉलचा विचार केलात ना तर अशाच प्रकारचा चेंडू टाकला आणि अशाच प्रकारे बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा गेला होता, परंतु यावेळेला थोडासा पुढे टाकला आणि व्हेरिएशन करताना पाहायला मिळाले. डावखुरा त्याचा गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला पाहिलं तर आडव्या बॅटने बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. यावेळेला आलाय चौकार. अठ्ठावन्न धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी जिकडे 76 करायचे होते ना तिकडे 58 धावफलकावरती पाहायला मिळतात. याही वेळेला मोठा फटका, याही वेळेला आडव्या बॅटने बॉल थेट मैदानाच्या बाहेर यावेळेला आलाय षटकार. आलाय, परंतु हे षटकार चौकार थोडेसे उशिरा येत आहेत, कारण की साजनकडे स्ट्राईक नव्हती. मागच्या षटकात जर का साजन स्ट्राईकिंगकडे असते ना तर धावा बनल्या गेल्या असत्या, परंतु आता साजन कुठेतरी आक्रमक जरूर झालेत, परंतु कुठेतरी क्रिकेट हा की अनिश्चिततेचा आहे. धावा कितीही बनवल्या जाऊ शकतात आणि कितीही चेस केल्या जाऊ शकतात. पहा यावेळेला पाहिलं ना तर निर्धाव पद्धतीचा चेंडू, फुलर लेंगचा चेंडू मैदानात पाहायला मिळाला आणि अशा तऱ्हेने कुलस्वामीनी वारका संघ इकडे विजेता